केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयलला आज पुणे पोलिसांचं एक पथक घेऊन तिच्या घरी आले होते आणि या बिबीवाडी परिसरातील लीला कुंज ज्या ठिकाणी सिया गोयल आणि तिचा परिवार राहतो याच घरातून तिचे काही साहित्याचा पंचनामा देखील पुणे पोलिसांनी केलेला आहे, ज्यामध्ये मोबाईल, कपडे, लॅपटॉप, इतर जे काही साहित्य आहे त्याचा पंचनामा हा पुणे ग्रामीण पोलिसाच्या पथकाने केलेला आहे। 18 तारखेला केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे। आता 3 तारखेपर्यंत या दोघांनाही पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। मात्र त्यापूर्वी पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये सिया गोयल ज्या ठिकाणी गेली होती या हत्या प्रकरणाच्या आधी त्या ठिकाणी पुणे पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे। सिया गोयलला सोबत घेऊन हे पथक त्या ठिकाणी जाऊन सिया गोयलकडून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात माहिती घेतलेली आहे। पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं होतं। 2 वेळा यापूर्वी देखील रिक्रिएशन देखील लोहगडावरती करण्यात आलेलं आहे। पुणे ग्रामीण पोलिसांचं म्हणणं आहे की नेमकं ही हत्या कशा पद्धतीने केलेली आहे यासाठी हे रिक्रिएशन लोहगडावरती करण्यात आलं होतं आणि आता सिया गोयल ज्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक पोहोचलं आणि या सगळ्या प्रकरणाची अधिक माहिती गोळा करण्याचं काम पुणे ग्रामीण पोलिसांकडून केलं जात आहे। 3 तारखेला पुन्हा एकदा सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही कोर्टात हजर केलं जाणार आहे। कदाचित पुन्हा एकदा पुणे पोलीस कोठडी वाढवून घेण्याची मागणी करणार आणि त्यासाठीच हा संपूर्ण तपास सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, या जे काही साहित्य ज्या साहित्याचा पंचनामा पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेला आहे यामधून नेमकी काही माहिती समोर येते का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।